देवाचं जे वचन आहे, देवाच्या वचनाकडे आपण जाणार आहोत. आणि आज आपला विषय आहे, जीवनात वादळ आल्यानंतर त्याला कसे सामोरे गेलं पाहिजे. जीवनामध्ये वादळ आल्यानंतर त्याला कसे सामोरे गेलं पाहिजे, हा आजचा आपला विषय आहे. आणि आपल्या जीवनामध्ये अनेक वादळ येतात आणि सर्व जे वादळ आहे हे आपल्या जीवनात आल्यानंतर आपल्याला उद्ध्वस्त जे आहे करण्याच्या अनुषंगाने आलेले आपल्याला पाहायला भेटतात. ज्या वेळेला आपण पवित्र शास्त्र मध्यायचं पुस्तक 14वा अध्याय आपण काढतो, तर 29 पासून 30 पर्यंत आपल्याला त्या ठिकाणी एक छोटासा जो काही वृत्तांत आहे, येशू वादळ शांत करतो या संदर्भाचा वाचायला. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की हा जो वृत्तांत आहे हा खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातील अनेक समस्यांना जे आहे तो दर्शवत असतो. आणि मग मागील दिवसांमध्ये देखील तुम्हाला ह्या गोष्टी शिकवल्या होत्या की समुद्र म्हणजे हे जग आहे. ती जी नाव आहे ती आपल्या स्वतःला ती जी नाव आहे ती दर्शवत असते. आणि त्या समुद्रामध्ये आलेले जे काही लाटा आहे किंवा जे काही वादळ आहे ते म्हणजे आपल्या जीवनामध्ये येणारे आजार, परेशानी, दुःख, संकट, मरी ह्या सर्व गोष्टींना ते काय करतं, दर्शवतं. आणि आपण पाहतो की अशा वेळेचा सामना ज्यावेळेला आपण करत असतो त्या वेळेला आपण कशा प्रकारे त्या वादळाला किंवा त्या समस्येला जे आहे ते सामोरे गेलं पाहिजे हे आज आपण काय करणार आहोत, शिकणार आहोत. आणि मग पहिला जो मुद्दा आहे तो लिहून घ्या. पहिला मुद्दा, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दुःखाचा, परेशानीचा, त्रासाचा सामना करत असता, ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारच्या वादळाचा सामना तुमच्या जीवनामध्ये करत असतात, त्या वेळेला तुम्ही त्या वादळाला कसं सामोरे गेलं पाहिजे. त्यातला पहिला मुद्दा हा आहे, प्रभूवर विश्वास ठेवा. तुमच्या जीवनामध्ये ज्या वेळेला तुम्हाला वादळाचा सामना करावा लागतो, दुःखाचा सामना ज्यावेळेस तुम्हाला करावा लागतो, त्यावेळेला ते दुःख सर्वात जास्त तुमच्या कोणत्या भागावरती हल्ला करत असतो, तर तो भाग आहे तुमचा देवावरती असलेला विश्वास. लक्ष द्या, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या तुम्हाला नको असलेल्या भयानक अशा दुःखाचा सामना करत असताना त्यावेळेला ते दुःख, तो आजार, ती परेशानी, ते संकट हा तुमच्या विश्वासावर जो तुमच्या देवावरती असताना हल्ला करत असतो. आणि मग तुम्ही त्या परिस्थितीमध्येही देवावरती जे आहे ना ठाम विश्वास जो आहे ठेवणारे लोक असलं पाहिजे, ही देवाची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. ही देवाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण यशायाचं पुस्तक 41वा अध्याय आणि वचन 10 वाचतो ना, तर यशाया हा अतिशय स्पष्टपणे प्रभूवर विश्वास ठेवण्यासंदर्भात काही महत्वाची गोष्ट त्या अध्यायातून आपल्याला सांगताना दिसून येतं. आणि कोणीतरी यशायाचं पुस्तक 41वा अध्याय आणि वचन 10 वाचण्यासाठी मदत करा. येशू 41:10. येस. तू येऊ नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. घाबरू नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो. मी तुझे सहाय्य करता. मी आपल्या नीतिमत्तेच्या उजव्या हाताने तुला सावरतो. व्हेरी गुड. आता बघा, ह्या ठिकाणी आपण पाहतो की अनेक वेळा आपण जेव्हा दुःखाचा सामना करत असतो किंवा आपण जेव्हा समस्यांचा सामना करत असतो त्यावेळेला आपला देवावर असलेला जो विश्वास आहे ना, त्या विश्वासावरती खऱ्या अर्थाने जो काही हल्ला आहे तो होत असतो. आणि अशा अवस्थेमध्ये परमेश्वर देव हा आपल्याला त्याच्या वचनातून आपण त्याच्यावरती किती भक्कमरित्या विश्वास ठेवला पाहिजे या संदर्भात सांगताना दिसत. आणि यशाया ह्या ठिकाणी स्पष्टपणे हे म्हणत आहे की तू
भिवू नको, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तू घाबरू नको, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देतो, मी तुला सहाय्य करतो. लक्ष द्या, आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला आपण वादळाचा सामना करत असतो, दुःखाचा, त्रासाचा भयानकरित्या आपण सामना करत असतो ना, त्या वेळेला परमेश्वर देवाला आपली जी खरी परिस्थिती आहे ना त्यावेळेची ती कळत असते. आणि त्या परिस्थितीला आपण सामोरे जाऊन परमेश्वर देवावरती आपला भक्कम विश्वास आहे हे त्या परिस्थितीला दाखवणं फार गरजेचं आहे. आणि ज्या वेळेला आपण आपल्या जीवनात आलेल्या त्या दुःखद परिस्थितीला हे दाखवू, त्यावेळेला ती परिस्थिती जी आहे ना, परमेश्वर देव काय करणार ती का बदलत. पवित्र शास्त्र स्पष्टपणे सांगत आहे की अशा प्रकारच्या घटना ह्या आपल्या जीवनामध्ये आपल्याला घाबरवण्यासाठी येत असतात. अशा प्रकारच्या घटना ह्या आपल्या जीवनामध्ये आपलं जे जीवन आहे ना ते उद्ध्वस्त करण्यासाठी येत असतात. अशा प्रकारच्या घटना ज्या आपल्या जीवनामध्ये घडतात ना, त्या आपल्या पारिवारिक जीवनामध्ये भयानकरित्या त्याचा जो काही परिणाम आहे तो सोडण्यासाठी येत असतात. आणि अशा वेळेला आपण जे आहे ना परमेश्वर देवाचा धावा करणं फार गरजेचं आहे. आणि पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की एक व्यक्ती ज्याने त्याच्या जीवनामध्ये भयानकरित्या जो आहे ना अशा परिस्थितीचा सामना केला, आणि तो व्यक्ती ज्या वेळेला त्या परिस्थितीचा सामना करत होता ना, त्यावेळेला त्याने त्या परिस्थितीमध्ये कशा प्रकारे स्वतःला वाचवण्याकरता देवाला आवाज दिला, देवाचा धावा केला, हे आपल्याला समजतं ज्या वेळेला आपण मत्तेचं पुस्तक 14 अध्याय आणि 29 पासून तर 31 वचन जो असं आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला पेत्र नावाचा एक शिष्य पाहायला भेटतो. आणि हा जो शिष्य आहे ना, हा समुद्राच्या पाण्यावरती चालत असताना त्याचं जे लक्ष आहे ते लक्ष त्या समुद्रामध्ये सुरू असलेलं जे काही वारं आहे, वादळ आहे, लाटा आहे ना, त्याच्याकडे गेलं. आणि लक्ष द्या, त्याच ठिकाणी हा त्या ठिकाणी घाबरला आणि त्या समुद्राच्या पाण्यामध्ये ज्या वेळेला तो बुडू लागला ना, त्या वेळेला त्या सिच्युएशनमध्ये त्याला स्वतःला जे आहे ना कोणती गोष्ट करावी लागलेली आहे माहिती का? देवाला आवाज मारावा लागलेला आहे, येशूला आवाज मारावा लागले. बघा वचन काय सांगत आहे, मत्तेचं पुस्तक काढू आपण यावेळेला 14 अध्याय आणि 29 पासून तर 31 वचन आपण वाचणार आहोत. आणि कशा प्रकारे पेत्र त्या ठिकाणी अतिशय भयानक अशा परिस्थितीचा सामना करत असताना देवाला आवाज मारतो हे आपण समजून घेऊया. कोणीतरी 29 पासून तर 31 पर्यंत वाचा. त्याने म्हटले ये. तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावर चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, प्रभूजी मला वाचवा. येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले व म्हटले, अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास? व्हेरी गुड. आता बघा ह्या ठिकाणी आपण पाहतो की पेत्र हा त्या ठिकाणी तो जो वारा आहे तो बघून काय झाला, भ्याला. आणि त्याच्या जीवनात नेक्स्ट मुमेंट काय आली माहिती का? घाबरल्यामुळं तो त्या ठिकाणी बुडू लागला. लक्ष द्या, ज्या वेळेला आपण दुःखाचा सामना करत असतो आणि त्या दुःखाला ज्या वेळेला आपण बघतो ना, त्यावेळेला ते दुःख आपल्या जीवनातील देवावरचा जो विश्वास आहे ना तो कमी करत असतो. आणि ज्या वेळेला आपला विश्वास हा देवावरचा आपण आपल्या जीवनात आलेलं दुःख बघून ना कमी करू लागतो ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनामध्ये जे आहे ना भयानकरित्या त्या दुःखामध्ये जे आहे ना अडकले जात असतो. आणि आपण त्या दुःखामध्ये अडकले जाऊ नये तर त्यातून आपल्याला बाहेर निघता यावं यासाठी आपण कोणती गोष्ट केली पाहिजे, तर आपण त्या परिस्थितीमध्ये देवाला आवाज जो आहे तो मारला पाहिजे. ह्या ठिकाणी पेत्राने काय केलं माहिती का? पेत्राने येशूला आरोळी मारली. येशूचा धावा पेत्राने केला. ती जी सिच्युएशन आहे ती बघा, वचन सांगत आहे की पेत्र त्या ठिकाणी घाबरला
पेत्र त्या ठिकाणी बुडू लागला. आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेला आपण अशा प्रकारच्या परिस्थितीचा किंवा दुःखाचा आपण जेव्हा सामन्यात असतो ना, त्यावेळेला ते दुःख आपल्याला घाबरवतं वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांनी. आता कसं होईल, आता काय करायचं, आणि अनेक असे प्रश्न आपल्याला उद्भवतात ज्यावेळेला आपण परेशानीमध्ये, त्रासामध्ये, दुःखामध्ये, संकटामध्ये जेव्हा आपण अडकतो त्यावेळेला. आणि लक्ष द्या, ते संकट आपल्याला घाबरवतं. ते संकट जे आहे ना, ते आपल्याला आणखीन दाबून टाकायचा प्रयत्न पुरेपूर करत असतो. पण अशा वेळेला आपण निर्णय घेतला पाहिजे की मी देवाला सामोरं जाईल, मी देवाला आवाज मारेल, मी देवाची मदत या भागामध्ये घेईल. आणि लक्ष द्या, पेत्राने ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशूला काय केलं माहिती का, येशूला त्याने आवाज मारला. आणि बघा, येशूने तत्क्षणी, वचन स्पष्टपणे सांगत आहे की येशूने त्याच वेळेला म्हणजे केव्हा त्याने आवाज मारला ना, त्याच वेळेला येशूने काय केलं माहिती का, त्याला हात दिला आणि त्याला पकडलं. लक्ष द्या, त्याला हात दिला आणि त्याला काय केलं माहिती का, त्याला पकडलं. आणि लक्ष द्या, मला तुम्हाला ह्या ठिकाणी हे सांगायचं आहे की ज्या वेळेला तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडं तुम्हाला असं वाटत असेल की हे दुःख जे आहे हे काय होत आहे, मला त्रास देत आहे, त्या वेळेला किंबहुना त्याच्या अगोदर तुम्ही देवाकडे गेलं पाहिजे. आणि देवाला म्हटलं की देवा, अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये मी आहे. आता ही परिस्थिती माझ्या जीवनामध्ये मला भयानकरित्या त्रासाचा विषय ठरत आहे. न केवळ माझ्याकरता, परंतु माझ्या बरोबर असलेला माझा जो परिवार आहे त्यांच्याकरता देखील. आणि अशा अवस्थेमध्ये मी खचू नये, अशा अवस्थेमध्ये मी अडकू नये, अशा अवस्थेमध्ये माझ्यावरती त्याचा काही विपरीत परिणाम होऊ नये, म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे, मी तुझ्याकडे आले आहे आणि तुम्हाला मदत कर. लक्ष द्या, अशा प्रकारचा धावा हा देवाला तुमची मदत जाहीर करण्याकरता भाग पाडेल. ह्या ठिकाणी पेत्राने धावा केला. आणि लक्ष द्या, वचन सांगतं की तत्क्षणी येशूने त्याला हात दिला आणि त्याला वाचवलं. आणि मग येशू त्याला म्हणाला की अरे अल्प विश्वास. लक्ष द्या, संकट हा आपला विश्वास देवावरचा कमी करण्याच्या माध्यमातून हल्ला करत असतो, हे आपल्याला समजलं फार गरजेचं आहे. आणि म्हणून संकटामध्ये आपण देवावरती आपला जो विश्वास आहे ना, तो अधिक दृढ जे आहे ठेवणं फार गरजेचं आहे. दुसरा मुद्दा क्रमांक 2, ज्या वेळेला आपल्याला वादळाचा सामना करावा लागतो, दुःखाचा सामना आपल्याला करावा लागतो, परेशानीचा सामना आपल्याला करावा लागतो, वेगवेगळ्या प्रकारच्या चिंतेचा सामना ज्यावेळेस आपल्याला करावं लागतं, त्यावेळेला आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारे त्या गोष्टीला सामोरे आपण गेलं पाहिजे, त्याचा दुसरा मुद्दा आहे प्रार्थनेमध्ये स्थिर राहा. कारण ज्या वेळेला तुम्ही प्रार्थना करत राहाल, तुमच्या समस्यांना घेऊन, तुमच्या त्रासांना घेऊन, तुमच्या दुःखाला घेऊन, तुमच्या जीवनात आलेल्या त्या प्रॉब्लेमला घेऊन तुम्ही जितकं प्रार्थना करत राहाल, जितकं तुम्ही प्रार्थनेमध्ये राहाल ना, तितकं जास्त तुम्हाला त्यातून जे आहे बाहेर निघण्याकरता देव सहाय्य करेल. कारण वचन स्पष्टपणे सांगतं, फिलिप्पीकराचं पत्र 4 अध्याय आणि वचन 6 ज्यावेळेला आपण वाचतो ना, तर फिलिप्पे येथील मंडळीला ज्यावेळेला संत पौल पत्र लिहित होता, त्यावेळेला तो त्या विश्वासणाऱ्यांना बघा काय सांगत आहे. फिलिप्पीकराचं पत्र 4 अध्याय आणि वचन 6 काय म्हणत आहे, कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला करवा. व्हेरी गुड. कशाविषयीही चिंता करू नका. संकट, परेशान्या, दुःख, प्रॉब्लेम, समस्या ह्या ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये येतं ना, त्यावेळेला आपण चिंता करू लागतो. ज्यावेळेला याचा सामना आपल्याला करावा लागतो ना, त्यावेळेला आपण चिंता करू लागतो. पण वचन सांगत आहे की कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नका. मग काय केलं पाहिजे, तर ज्या वेळेला दुःखाचा सामना आपल्याला करावा लागतो, परेशानीचा सामना आपल्याला करावा लागतो, त्रासाचा सामना आपल्याला करावा लागतो, त्यावेळेला तो त्रास, ते दुःख, ती समस्या आपल्या जीवनामध्ये चिंता घेऊन ती, तर त्या चिंता करत बसण्याऐवजी आपण त्या चिंता घेऊन देवाकडे गेलं पाहिजे.
आणि आपण देवाजवळ जाऊन देवाकडे प्रार्थना केली पाहिजे, देवाकडे विनंती केली पाहिजे. कारण देवाचं वचन अतिशय स्पष्टपणे हे सांगतं की आपण जर देवाला आपल्या जीवनातल्या समस्या जर सांगितल्या, आपल्या जीवनातले प्रॉब्लेम जर सांगितले, ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये चिंता करण्यासारख्या आहेत त्या जर आपल्या देवाला सांगितल्या आपण, तर लक्ष द्या, परमेश्वर देव जो आहे ना, आपल्याला त्यातून बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर देव आपल्याला त्या गोष्टींमध्ये सहाय्य केल्याशिवाय राहणार नाही. कारण वचन स्पष्टपणे सांगतं, ज्या वेळेला आपण प्रेषितांचं कृत्य 16वा अध्याय आणि 25 ते 26 वचन जेव्हा आपण वाचतो ना, तर त्या ठिकाणी आपल्याला 2 देवाचे सेवक दिसून येतात आणि त्यांनी कुठल्याही प्रकारची काही एक चूक केलेली नसताना देखील त्या ठिकाणी त्यांना तुरुंगामध्ये जे आहे ना, अटकेमध्ये टाकण्यात आलेलं होतं. आणि ते 2 देवाचे सेवक जर कोणते आहे तर आपल्याला ते वचन वाचल्यानंतर कळलं, त्यांचं नाव आहे पाऊल आणि शिलास. आणि बघा, ज्यावेळेला ते संकटामध्ये होते, ज्यावेळेला ते तुरुंगामध्ये होते, ज्या वेळेला त्या ठिकाणी त्यांना जे आहे ना मार खावा लागलेला होता, अशा प्रकारे समस्येचा सामना त्यांना करावा लागला होता ना, त्यावेळेला त्यांनी काय केलं माहिती का? त्यांनी चिंता केली नाही. त्यांनी जे आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे चिंता केली नाही. मग त्या चिंते उलट त्यांनी जर काय केलं आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर वचन सांगतं की त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या जीवनातले जे प्रॉब्लेम आहे ना ते देवाला सांगितले आणि त्या ठिकाणी ते देवाची स्तुती, देवाची आराधना करू लागले. बघा, वचन वाचू आपण. कोणीतरी प्रेषितांचं पुस्तक 16 अध्याय आणि 25 ते 26 वचन वाचण्यासाठी मदत करा. आणि त्यातून आपण हे शिकणार आहोत की हे जे 2 सेवक आहे, समस्येमध्ये असताना देखील त्यांच्या जीवनात ती समस्या जी काही चिंता होती त्या चिंतेकडे लक्ष देत नाही. त्या उलट ते देवाकडे चिंता घेऊन जात आहे आणि देवाची ती कशा प्रकारे स्तुती आराधना करत आहे आणि कसं देव त्यांना मदत करत आहे त्यातून बाहेर येण्याकरता. बघा, कोणतरी वाचत ठिकाणी वचन. मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सिला हे प्रार्थना करत असता व गाणी गाऊन देवाची स्तुती करत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदी शाळेचे पाय डगमगले, सर्व दरवाजे लगेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी देव जो आहे ना चमत्कार करत आहे. ह्या ठिकाणी आपण पाहतो की देव जो आहे ना त्यांना त्यांच्या त्या त्रासदायक परिस्थितीमधून जे आहे ना बाहेर काढत आहे. त्यांना त्या त्रासदायक परिस्थितीमध्ये जावं लागलेलं असताना ते चिंता करत बसले नाही. त्या ठिकाणी त्या चिंतेमुळं ते दुःख करत बसले नाही. त्या ठिकाणी त्या चिंतेमुळं त्यांचे जे विचार आहेत ते भरकटले गेले नाही. त्यांना माहिती होतं की चिंतेपेक्षा एक सर्वात मोठी गोष्ट जर आपल्याकडे काय आहे तर ती आहे प्रार्थना. त्यांना माहिती होतं की चिंतेपेक्षा त्यांच्याकडे सर्वात मोठी गोष्ट जर काय आहे तर ती आहे देवाची स्तुती करणं, देवाची आराधना करणं. आणि ते त्या ठिकाणी मध्यरात्रीच्या सुमारामध्ये देवाकडे प्रार्थना करू लागलेले आहे. मध्यरात्रीच्या सुमारामध्ये ते देवाची गाणी गाऊन देवाची स्तुती करू लागलेले आहे. आणि लक्ष द्या, मध्यरात्रीच्या सुमारे ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी चालू असताना परमेश्वर देवाने त्या ठिकाणी चमत्कार जो आहे तो घडवून आणला. जर परमेश्वर देव ह्या 2 शिष्यांच्या जीवनामध्ये आलेल्या दुःखद परिस्थितीमध्ये जर चमत्कार घडून आणण्याची जर ताकद ठेवतो, सामर्थ्य ठेवतो, तर आज देखील तो देव तेच सामर्थ्य, तीच ताकद ठेवत आहे. कारण देव हा कधीही बदलत नाही. तो काल, आज आणि युगानुग एकसारखा आहे. परमेश्वर बदलत नाही. परमेश्वर देवाचं सामर्थ्य हे तुमच्या दुःखद परिस्थितीमध्ये देखील काम करेल. पण त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे? ज्या वेळेला तुम्ही दुःखाचा सामना करत असाल त्यावेळेला तुम्ही देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. तुम्ही देवाची स्तुती, देवाची आराधना केली पाहिजे. चर्च, देवाकडे तुम्ही जे आहे ना बघितलं पाहिजे. कारण तुमची परिस्थिती ही तुम्हाला देवाकडे बघू देत नाही. तुमचं दुःख हे तुम्हाला देवाकडे बघू देत नाही. तुमच्या जीवनातल्या सर्व प्रकारच्या चिंता ह्या तुम्हाला देवाकडे जाऊ देत नाही. पण तुम्ही निर्णय घेतला पाहिजे, माझ्या जीवनामध्ये मी कोणत्याही परिस्थितीचा सामना करत असताना मी देवाकडे जाणं विसरणार नाही. मी देवाची प्रार्थना करणं विसरणार नाही. मी देवाची स्तुती, देवाची आराधना करणं विसरणार नाही. जर तुम्ही प्रार्थना करत राहिले, जर तुम्ही देवाची स्तुती आराधना करत राहिले तर परमेश्वर देव हा तुमच्या जीवनामध्ये चमत्कार करेल आणि तुम्हाला तुमच्या त्या दुःखद परिस्थितीतून बाहेर काढेल. त्या चिंताजनक परिस्थितीमध्ये देव तुम्हाला बाहेर काढेल. आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये सर्वात पहिली गोष्ट तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? देवावरती विश्वास ठेवा.
हो, दुसरी गोष्ट मला काय करणं गरजेचं आहे, तर प्रार्थनेमध्ये जे आहे ना, तुम्ही अधिक आणि अधिक त्या परिस्थितीमध्ये वाढलं पाहिजे, उभं राहायला पाहिजे देवासमोर प्रार्थनेच्या द्वारे. तर तुमच्या परिस्थितीवर तुम्हाला जे आहे ना विजय प्राप्त करता येईल. तिसरी गोष्ट, ज्या वेळेला तुम्ही दुःखाचा सामना करत असतात, ज्यावेळेला तुम्ही वादळाचा सामना ज्या तुम्ही करत असतात, त्यावेळेला तुम्ही कशा प्रकारे त्याचा सामना केला पाहिजे, त्यातला तिसरा जो मुद्दा आहे तो आहे देवाच्या वचनावरती उभं राहा किंवा देवाच्या वचनाबरोबर उभं राहा. लक्ष द्या, वचन जेव्हा आपण वाचतो ना, मत्तेचं पुस्तक 7 अध्याय आणि 24 ते 25 वचन, तर त्या ठिकाणी देवाच्या वचनावरती किंवा देवाच्या वचनाबरोबर उभं राहणं म्हणजे काय हे आपण समजून घेणार. कोणीतरी मत्तेचं पुस्तक 7 अध्याय आणि 24 ते 25 वचन वाचण्याकरता मदत करा. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो, तो कोणा एका शुद्ध मनुष्यासारखा ठरेल. त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. व्हेरी गुड. बघा, ह्या ठिकाणी अतिशय स्पष्टपणे आपल्याला हे सांगत आहे की आपण जास्तीत जास्त कोणत्या गोष्टींमध्ये वाढलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींबरोबर जे आहे ना आपण उभं राहायला पाहिजे. ह्या जगामध्ये राहत असताना आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेक समस्यांचा, प्रॉब्लेमचा, दुःखाचा सामना करावा लागेल. पण ज्या वेळेला आपण याचा सामना करत असतो ना, त्यावेळेला आपल्यामध्ये एक गोष्ट प्रामुख्याने असणं फार गरजेचं आहे, आणि ती जर कोणती आहे ना, तर ती आहे देवाचं वचन. का माहिती का? कारण देवाच्या वचनामध्ये जर आपण वाढलो तर देवाचं वचन हे आपल्याला सुज्ञ बनवतं. आणि ही सुज्ञता कधी कामी येते माहिती का? ज्या वेळेला आपण दुःखातून जात असतो. ही सुज्ञता केव्हा कामी येते माहिती का? ज्या वेळेला आपण परेशानीतून जात असतो. ही सुज्ञता केव्हा कामी येते माहिती का? ज्या वेळेला आपण चिंतेचा सामना करत असतो. लक्ष द्या, वचन स्पष्टपणे सांगत आहे की ह्या ठिकाणी एक व्यक्ती आहे जो देवाच्या वचनामध्ये वाढलेला होता. पहिली गोष्ट, आपल्याला कशामध्ये वाढायचं आहे? जास्तीत जास्त देवावरती विश्वास करण्यामध्ये. दुसरी गोष्ट, आपल्याला कशात वाढायचं आहे? जास्तीत जास्त प्रार्थना करण्यामध्ये. तिसरी गोष्ट, आपल्याला कशामध्ये वाढायचं आहे? जास्तीत जास्त देवाच्या वचनामध्ये. जर तुम्ही देवाच्या वचनामध्ये जर वाढला तरी तुम्हाला समस्येचा सामना करावा लागेल, तरी दुःखाचा सामना करावा लागेल. पण लक्ष द्या, ते दुःख, ते संकट, ती समस्या, तो प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये इतका मोठा प्रभाव टाकणार नाही जितका तो देवाच्या वचनामध्ये न वाढलेल्या व्यक्तीच्या जीवनावरती प्रभाव टाकतो. वचन सांगत या ठिकाणी पूर आला, पाऊस आला, वारा सुटला, हे काय आहे? ह्या गोष्टी ज्या आहे ना, केवळ आणि केवळ नाशाला दर्शवतात. मुसळधार पावसामुळं नाश होतो, भयानक अशा पुरामुळं नाश होतो, भयानक अशा वाऱ्यामुळं नाश होतो. ह्या तिन्ही गोष्टींसमोर कोणीही टिकून राहत नाही, आणि ह्या तिन्ही गोष्टी माणसाला नाश करण्याचं दर्शक आहे. लक्ष द्या, देवासोबत चालत असताना ह्या सर्व गोष्टींचा सामना करावा लागेल. पण जर विश्वासामध्ये दृढ आहे, प्रार्थनेमध्ये दृढ आहे, जर देवाच्या वचनामध्ये दृढ आहे, तर ह्या गोष्टींचा जो काही असर आहे तो मुळीच तुमच्यावरती जाय तो होणार नाही. कारण वचन सांगतं की तरीही त्या घर जे आहे, ते घर ते त्या ठिकाणी टिकून राहिलं. आणि ते घर कोणी माहिती का? ते घर आहे आपण. ते घर आहे आपण. लक्ष द्या, तो जो पाया आहे ना, तो पाया खऱ्या अर्थाने आपल्या विश्वासाला दर्शवतो, ख्रिस्ताला दर्शवतो. लक्ष द्या, ख्रिस्तावरील आपला विश्वास जो आहे ना, त्याला तो दर्शवतो. ते वादळ जे आहे ना, वादळ, पूर, हे जे आहे ना, हे आजार, मरी, संकट, या सर्व गोष्टींना दर्शवतं. पण जर आपला विश्वास जर देवावरती जर मजबूत आहे, तर लक्ष द्या, देवाचं वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगतं की आपलं जे आहे ना, कुठल्याही प्रकारे वाईट होणार नाही, पण देव त्यातून आपल्याला निभावून नेईल. देव आपल्याला त्यातून जे आहे ना बाहेर काढेल. देव आपली जे आहे त्यामध्ये काळजी घेईल. आणि म्हणून देवाचं वचन वाचा. जितकं तुम्हाला देवाचं वचन वाचतील ना, तितकं जास्त देवाचं वचन वाचा. ते समजून घ्या.
त्याप्रमाणे चालण्याकरता देवाला त्याची कृपा मागवा. लक्ष द्या, निश्चित अर्थाने जर देवाच्या वचनामध्ये जर तुम्ही मुळाला गेला तर देव हा तुम्हाला सहाय्य करेल तुमच्या परिस्थितीवरती विजय प्राप्त करण्याकरता किंवा तुमच्या परिस्थितीचा सामना करण्याकरता. देव तुम्हाला मदत करेल, देव तुमची काळजी घेईल, देव तुम्हाला शिकवेल. चौथा मुद्दा क्रमांक 4 लिहा. ज्यावेळेला तुम्ही अशा प्रकारच्या वादळाचा सामना करत असतात त्यावेळेला तुम्ही कशा प्रकारे त्याचा सामना केला पाहिजे. त्याचा चौथा मुद्दा, आत्मविश्वास न हरवता पुढे जा. आत्मविश्वास न हरवता काय केलं पाहिजे, आपण पुढे जायला गेलं पाहिजे. कारण अनेक वेळा ज्यावेळेस आपण संकट सामना करतो ना त्यावेळेला आपण हताश होऊन जातो, आपण निराश होऊन जातो आणि आपण असं विचार करू लागतो की आता सगळं काही संपलं. आता आपण ज्यावेळेला आपण दुःखाचा सामना करतो ना त्यावेळेस आपण असा विचार करू लागतो की आता काही होणार नाही माझ्या जीवनामध्ये, आता सगळं काही संपलं. पण लक्ष द्या, त्याच वेळेला खऱ्या अर्थाने आपण आपला जो आत्मविश्वास आहे ना तो त्या परिस्थितीमुळे जे आहे ना हरवून देऊ नये किंवा तो गमवला नाही, गमवू नये आपण तो आत्मविश्वास. त्या आत्मविश्वासाच्या सहाय्याने आपण काय केलं माहिती का, पुढे गेलं पाहिजे. कारण स्तोत्र संहिता ज्यावेळेला आपण 27वा अध्याय आणि वचन 7 वाचतो ना तर अतिशय स्पष्टपणे दावीद राजा महत्वाची गोष्ट आत्मविश्वासा संदर्भात त्या ठिकाणी बोलताना दिसतो. बघा काय म्हणताय, 27वा अध्याय आणि वचन 1. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे, मी कोणाचे भय धरू. यस, मी कोणाची भीती बाळगू, मी कुणाचं भय बाळगू. कुणाचं? मरी, आजार, गरिबी, संकट, नग्नता, श्राप, कोणाचं भय मी बाळगू. जर परमेश्वर जर माझा प्रकाश आहे, परमेश्वर जर माझं तारण आहे, परमेश्वर जर माझ्या जीवाचा दुर्ग आहे. दुर्ग म्हणजे काय? डोंगर. लक्ष द्या, जर परमेश्वर तुमचा दुर्ग आहे, परमेश्वर तुमचा प्रकाश आहे, परमेश्वर तुमचं जर तारण आहे तर तुम्हाला कोण स्पर्श करू शकेल? कोण तुमची हानी करू शकेल? कोण तुम्हाला हात लावू शकेल? कारण वचन स्पष्टपणे आपल्याला हे सांगते की जो तुम्हाला हात लावतो ना तो परमेश्वर देवाच्या डोळ्यातील बुबुळाला हात लावतो. लक्ष द्या, सर्च. ज्या वेळेला तुम्ही दुःखाचा सामना करत असताना, संकटाचा सामना करत असताना, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या जीवनात तुम्हाला न आवडणाऱ्या अशा प्रकारच्या परिस्थितीचा सामना करत असताना त्यावेळेला सर्वात जास्त तुमचा आत्मविश्वास जो आहे ना तो त्या ठिकाणी डगमगतो, तो त्या ठिकाणी हरवला जातो. आणि म्हणून त्या आत्मविश्वासाच्या साहाय्याने तुम्ही परमेश्वर देवाकडं जाणं गरजेचं आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनात आलेल्या त्या समस्यांना हे म्हणणं गरजेचं आहे, परमेश्वर माझा प्रकाश आहे, परमेश्वर माझं तारण आहे, परमेश्वर माझा दुर्ग आहे. मी माझ्या जीवनातल्या कोणत्याच दुःखाचा जो आहे ना, कोणत्याच परेशानीचा, कोणत्याच त्रासाचा, कोणत्याच गोष्टीची मी भीती धरणार नाही. कारण संकट, त्रास, मरी, दुःख, प्रॉब्लेम, समस्या हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला घाबरवण्यासाठी येतात आणि आपण घाबरतो त्या विषयाला. आपण घाबरू नये, कारण परमेश्वर देव जो आहे ना तो आपला प्रकाश आहे, तो आपलं तारण आहे, तो आपला दुर्ग आहे. एक सिच्युएशन पवित्र शास्त्रामध्ये ज्यावेळेला आपण पहिले शमूएल 17वा अध्याय आणि 45 ते 47 वचन वाचतो ना तिथं उद्भवलेली होती. संपूर्ण इस्रायल लोक जे आहे ना त्या ठिकाणी त्यांचा जो आत्मविश्वास आहे ते गमावून बसलेले होते. कारण अशा प्रकारची परिस्थिती गल्लेताच्या द्वारे त्या ठिकाणी उद्भवण्यात आलेली होती. पण तुम्हाला माहिती का, एक व्यक्ती त्या ठिकाणी होता जो आत्मविश्वासाने भरलेला होता आणि त्या व्यक्तीचे नाव होतं दावीद. आणि तो त्या ठिकाणी म्हणाला की मी देवाच्या नावाने जे आहे ना, देवाच्या नावाने तुझ्याकडे आलं. बघा वचन वाचू आपण पहिले शमूएल 17वा अध्याय आणि 45 ते 47 वचन काय म्हणते पहा.
तेव्हा दावीद त्या बलिष्ठाला म्हणाला, तू तलवार भाला बर्ची घेऊन माझ्यावर चालून आलास, पण इस्रायली सैन्याच्या देवाला तुला तुच्छ लेखले आहेस. त्या सेनाधीश परमेश्वराच्या नावाने मी तुझ्याकडे आलो आहे. आज परमेश्वर तुला माझ्या हाती देईल. मी तुझा वध करीन व तुझे शिर धडापासून वेगळे करीन. मी आज परिस्थिती सैनिकांची प्रेते आकाशातील पक्ष्यांना व वनपशूंना देईन. तेव्हा इस्रायलामध्ये देव आहे असे अखिल पृथ्वीला कळून येईल, आणि या सगळ्या समुदायाला कळून येईल की परमेश्वर तलवारीने व भाल्याने विजय होतो असे नाही, कारण ते युद्ध परमेश्वराचे आहे. तो तुम्हाला आमच्या हाती देईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. काय म्हणत या ठिकाणी दाविदामध्ये आत्मविश्वास होता, आणि दावीद ह्या ठिकाणी म्हणाला अतिशय स्पष्टपणे त्या बलिष्ठाला की मी सेनाधीश परमेश्वराच्या नावाने तुझ्याकडे आलेलो आहे. हा जो गल्ल्यात आहे ना, हा गल्ल्यात आपल्या जीवनामध्ये आपल्याला उद्ध्वस्त करण्याकरता आपला आत्मविश्वास जो आहे ना त्याच्यावरती हल्ला करत असतो. आपल्या आत्मविश्वासाला आपल्यामधून जे आहे ना तो पूर्णपणे घालून टाकण्याकरता येत असतो. हा जो गल्ल्यात आहे, हा गल्ल्यात काय माहिती का, गल्ल्यात म्हणजे आजार, मरी, दुःख, परेशानी, संकट, त्रास, अशा अनेक गोष्टी आहेत. पण ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारच्या गल्ल्याचा सामना करायला, त्यावेळेला तुम्हाला हे समजणं फार गरजेचं आहे की ह्या गल्ल्याताला जे आहे ना हरवण्याचे सामर्थ्य, हाणून पाडण्याचं सामर्थ्य हे परमेश्वर देवामध्ये आहे. आणि त्या परमेश्वर देवाला तुमच्या जीवनातल्या गल्ल्याताला हरवायचं आहे. पण त्यासाठी त्याला तुमच्या मध्ये असलेला जो आत्मविश्वास आहे तो बघायचा आहे. त्याच्या साहाय्याने तो तुमचा उपयोग करून घेईल तुमच्या जीवनातल्या गल्ल्यात पळून लावण्याकरता. हो, ज्यावेळेस तुम्ही परेशानीमध्ये असतात, त्रासामध्ये असतात, दुःखामध्ये, संकटामध्ये असतात, ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये तुम्ही निराश असतात, हताश होऊन जातात, जेव्हा तुम्ही म्हणता की आता सगळं काही संपलं, जेव्हा तुम्ही चिंता करू लागतात की आता कसं होईल, आता काय, अशा वेळेला चिंता करू नका. अशा वेळेला तुम्ही काय करा माहिती का, देवावरती विश्वास ठेवा. अशा वेळेला तुम्ही प्रार्थनेमध्ये वाढा. अशा वेळेला तुम्ही देवाच्या वचनामध्ये जे आहे ते वाढा. अशा वेळेला तुम्ही जे आहे ना तुमच्या आत्मविश्वासाला अधिक मजबूत करा, अधिक मजबूत करा. तुमच्या जीवनातलं संकट तुम्हाला सांगल की आता सर्व काही संपलं, त्याला म्हणा नाही, अजून एक गोष्ट बाकी आहे, माझा प्रभू मला यात विजय देणार आहे. तुमच्या जीवनातलं संकट, प्रॉब्लेम, समस्या, अडचणी तुम्हाला हे सांगल की आता काही होऊ शकत नाही, त्याला म्हणा आता होऊ शकतं खऱ्या अर्थाने. हो, तुमच्या आत्मविश्वासाला जे आहे ना हरवू देऊ नका. तुमच्या आत्मविश्वासाला तुमच्यामध्ये ज्याने कमी होऊ नका, कारण परमेश्वर देव हा तुमच्या बाजूने तुमचा प्रकाश होईल, तुमचं तारण होईल, तुमचं दुर्ग होईल परमेश्वर देव. आणि त्याने ते व्हावं यासाठी तुमच्यामधला आत्मविश्वास तुम्ही त्याला दाखवणं फार गरजेचं आहे. तुम्ही कशा प्रकारे ह्या वादळाचा सामना करू शकता, यातला जो 5 क्रमांकाचा मुद्दा आहे तो लिहून घ्या. 5 क्रमांकाचा मुद्दा, तुम्ही शांतता स्वीकारावी. प्रभूची जी शांतता आहे ना, प्रभूची जी शांती आहे, प्रभूची जी शांतता आहे ना ती स्वीकारा. कारण दुःख तुमच्या जीवनातली सर्व शांती काय करत माहिती, हिरावून येतं. दुःख तुमच्या जीवनातली जी काही शांती आहे ना एका क्षणामध्ये नाहीशी करून टाकतं. एका क्षणामध्ये तुमच्या जीवनातला आनंद जे आहे ना दुःख काय करतं माहिती का, हिरावून घेऊन जातो. पण लक्ष द्या, वचन स्पष्टपणे सांगतं की तुम्ही ज्या वेळेला अशा प्रकारच्या दुःखाचा सामना करत असतो ना त्यावेळेला प्रभूची जी शांती आहे ना ती स्वीकारली पाहिजे तुम्ही. बघा, ज्यावेळेला आपण योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 27 वाचतो ना, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काही महत्त्वाची गोष्ट त्याच्या शांती संदर्भात सांगताना आपल्याला दिसत होतं. कोणीतरी योहानाचं पुस्तक 14वा अध्याय आणि वचन 27 वाचण्याकरता मदत करा. थँक्यू. मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे मी तुम्हाला देत नाही. तुमचे अंतःकरण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये. व्हेरी गुड. बघा काय म्हणते प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी, अतिशय स्पष्टपणे तो हे म्हणत आहे, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हाला देतो. कशी आहे देवाची शांती? जगासारखी नाही. प्रभूची जी शांती आहे ना ती जगाच्या शांतीपेक्षा परे आहे. आणि प्रभूची शांती ही खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये कोणत्या भागात सर्वात मोठ्या प्रमाणात काम करते माहिती का, ज्या वेळेला आपण दुःखाचा,
समस्येचा, प्रॉब्लेमचा, चिंतेचा सामना करतो असतो त्यावेळेला प्रभूची जी शांती आहे ना, ती शांती आपल्या जीवनामध्ये काम करत असते. देव हा आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याची शांती जी आहे ना, तो देण्याकरता तयार आहे, पण ती आपण स्वीकारण्याकरता तयार असलं पाहिजे. आपण म्हटलं की देवा, आता अशा परिस्थितीमध्ये माझ्या जीवनातला आनंद लुप्त झालेला आहे, माझ्या जीवनातली शांती हिरावून गेलेली आहे, आणि आता मला कुठल्याही प्रकारे कुठूनही जे आहे ना आशा दिसत नाही, आणि अशा वेळेला मला तुझ्या शांतीची गरज आहे, अशा वेळेला मला तुझ्या आनंदाची गरज आहे. लक्ष द्या, पवित्र शास्त्रामध्ये वचन अतिशय स्पष्टपणे सांगतं, मार्क याचा 4 अध्याय आणि वचन 39 वचनामध्ये, ज्या वेळेला सर्वजण बोटीमध्ये होते, नावेमध्ये होते, सर्वजण नावेमध्ये होते, तुम्हाला माहिती का, वारा आला, वादळ आलं, त्या ठिकाणी समुद्राचं पाणी लाटेमध्ये येऊ लागलं, समुद्राचं जे पाणी आहे ना, ते जहाजीमध्ये येऊ लागलं, आणि अशा वेळेला शिष्यांच्या जीवनातली जी शांती आहे ना, ती हिरावून घेतली गेली त्या लाटेने, त्या वादळाने, त्या पाण्याने. आणि तुम्हाला माहिती का, त्या ठिकाणी आपण पाहतो की येशू हा झोपलेला आहे, येशू हा झोपलेला आहे, आणि सर्वजण येशूकडे धावत गेले, सर्वजण, आणि त्यांनी येशूला जागा केलं आणि म्हटलं की गुरुजी उठा, आपण बुडत आहोत, गुरुजी उठा, कारण आता फार भयानक असं संकट जे आहे ना ते आलं आहे, आणि ह्या संकटामुळं आमच्या जीवनातली जी शांती आहे ती निघून गेली आहे, आमच्या जीवनातला आनंद निघून गेलेला आहे, आमच्या जीवनातली स्थिरता निघून गेलेली आहे, आमच्या जीवनातला विश्वास जो आहे ना तो डगमगलेला आहे, आमच्या जीवनातलं प्रार्थना जीवन जे आहे ना ते डगमगलेलं आहे, आमच्या जीवनातलं बायबल वाचण्याचं जीवन आहे ना ते कमी झालेलं आहे. उठा, ह्या समस्येमध्ये आम्ही अडकलेलो आहे. तुम्हाला माहिती का, चर्च कधी कधी आपण पण असं होतो, आपण ज्यावेळेस संकटाचा सामना करतो ना, प्रॉब्लेम होतो ना, आपण म्हणतो एवढं माझ्या जीवनामध्ये का, आपण बायबल वाचन सोडून देतो, कधी कधी आपण कधी कधी प्रार्थना जॉईन करणं सोडून देतो, प्रार्थना करणं सोडून देतो, आपण कधी कधी उपवास करणं सोडून देतो, ज्यावेळेला आपण दुःखामधून जातो त्यावेळेला कधी कधी आपण प्रार्थना करणं सोडून देतो, आपण चर्चला येणं सोडून देतो, आपण झूम मीटिंग जॉईन करणं सोडून देतो, कधी कधी आपण दशमांश देणं विसरून जातो. कधी कधी लक्ष द्या, हे आपल्या जीवनामध्ये हल्ले होतात ना, त्यावेळेला सर्वात जास्त आपल्या देवासोबतचं नातं असणं ते कमकुवत करण्याकरता आपल्या जीवनामध्ये हल्ले येत असतात. तुम्हाला माहिती का, वचन बघा, वचन काय सांगते, मार्क याचा 4 अध्याय आणि वचन 39 कोणतरी वाचा, काय म्हणतात की नाही. तेव्हा त्यांनी उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला, तो अगदी निवांत झाला. हा, लक्ष द्या, ह्या ठिकाणी आपण पाहतो की येशूने त्या ठिकाणची जी परिस्थिती आहे ना ती क्षणामध्ये बदलून टाकली, आणि शिष्यांच्या जीवनामध्ये जी भीती होती ना मरणाची ती घालून टाकली. त्या ठिकाणी शिष्यांच्या जीवनामध्ये शांती आली, शिष्यांच्या जीवनामध्ये जे आहे ना समाधान आलं, शिष्यांच्या जीवनामध्ये जे आहे ना, लक्ष द्या, त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण पाहतो आनंद आला शिष्यांच्या जीवनामध्ये. आपल्या जीवनामध्ये आपण दुःखाचा सामना करतो, त्यावेळेला आपलं जीवन पण काही अंशी असं असतं, फ्युचरचा विचार करतो आपण, आता कसं होईल, आता कसंच करायचं, आता कसं. लक्ष द्या, तुमच्या सर्व प्रश्नाचं एकच उत्तर आहे, ते आहे येशू. हो, येशूकडे जा, येशूला सांगा, माझ्या जीवनामध्ये मी अशांत आहे, माझ्या जीवनामध्ये मी ह्या प्रॉब्लेममध्ये जाते, ह्या त्रासात, ह्या दुःखात, ह्या समजतो, ह्या. लक्ष द्या, आणि ह्या सर्व गोष्टींमुळे माझ्या जीवनातली शांती हिरावून गेली आहे. लक्ष द्या, आज या संध्याकाळच्या वेळेला परमेश्वर देव तुमच्या जीवनातलं वादळ थांबवल, परमेश्वर देव तुमच्या जीवनातली अशांतता जी आहे ना ती पूर्णपणे काढून टाकाल, आणि तुमचं जीवन शांततेने भरल. जर या ठिकाणी येशूने शिष्यांचं जीवन शांततेने भरलं, तर तो आज पण जिवंत आहे, आजही तो जिवंत आहे, तो आपल्यामध्ये आहे, आणि तो तुमचं जीवन शांततेने भरल, तो तुमचं जीवन आनंदाने भरल, तो तुमचं जीवन जे आहे ना भरभराटीने भरल, तो तुमचं जे जीवन आहे ना, लक्ष द्या, बदलून टाका. ते सामर्थ्य देवामध्ये आहे, देवामध्ये हे सामर्थ्य आहे. म्हणून ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारच्या वादळाचा सामना करता ना, त्यावेळेला तुम्ही कशा प्रकारे त्या वादळाला सामोरे गेलं पाहिजे हे आपण शिकत आहोत, हे आपण शिकलेलो आहोत.
लक्ष द्या. अशाच प्रकारे आपण ह्या दिवसांमध्ये वादळाला सामोरे गेलं पाहिजे, परेशानींना सामोरे गेलं पाहिजे. पहिली गोष्ट आपण पाहिली की आपण कशा प्रकारे सामोरे गेलं पाहिजे, तर देवावरती विश्वास ठेवला पाहिजे, प्रार्थनेमध्ये आपण स्थिर राहिलं पाहिजे, देवाच्या वचनामध्ये आपण वाढलं पाहिजे. आपण आपला आत्मविश्वास जो आहे ना तो कधी हारू देऊ नये आणि आपण प्रभूची शांती जी आहे ती आपण स्वीकारली पाहिजे. अशा प्रकारे आपण आपल्या जीवनातल्या समस्यांना सामोरे गेले पाहिजे. देवा या वचनाच्या द्वारे सर्वात आशीर्वाद देऊ.